नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आय टीचा जो ले ऑफ आता चालू झाला आहे, जसं की आपण आता जे रिसेंटली न्यूज पाहिली, टी-सी-एसचे जे 12,000 एम्प्लॉयी 6 महिन्याच्या एक टाईम स्पॅनमध्ये ते कमी करणार आहेत, बरोबर. तर युज्युअली आता होतं काय आहे, की बऱ्याच जणांना असं वाटतं, की ले ऑफ जसं की तुम्ही आधी ऐकलं असेल, की ले ऑफ आधीही व्हायचेत आणि म्हणजे फार वर्षापासूनच म्हणजे काही वर्ष जर तुम्ही पकडले 2008 मध्ये जसं रिसेशन आलं, तर त्या पिरियडमध्ये सुद्धा ले ऑफ वगैरे ही गोष्ट खूप कॉमन होती, बरोबर. पण त्यानंतर मग फील्ड चेंज झालं, 1-2 वर्ष गेली आणि परत मग आय-टी फील्ड रिकव्हर झालं, बरोबर. तर ही अशी एक ॲक्चुअली प्रोसेस आहे. ले ऑफ आणि मग एखादी नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा येते तेव्हा. जसं की एक टाईम होता जेव्हा रोबोटिक्स वगैरे आलेले, तेव्हाही सगळ्यांना वाटलं, की म्हणजे अशी न्यूज होती, की आता रोबोट्सच सगळीकडे वर्क करतील हे वगैरे असं तसं. पण तसं काही झालं नाही, बरोबर. म्हणजे काही वर्षात कुठलीतरी टेक्नॉलॉजी येते आणि मग आपण ती काही वर्षात अडॉप्टही करतो, बरोबर. आणि मग तिचे काहीतरी इम्पॅक्ट्स जे छोटे-मोठे इम्पॅक्ट्स आहेत ते शेवटी माणूस अडॉप्ट करतो आणि पुढे जातो. पण आता एआयचं जेव्हा आपण म्हणतो, की एआयमुळे आता जॉब जातील लोकांचे वगैरे, वगैरे, बरोबर. तर हे एक नॉर्मल रूटीन नाहीये. तर आज आपण ह्या गोष्टी समजून घ्या, की का एआय वरून जे जॉब किंवा ले ऑफ्स होतात आहे, ते रिकव्हर होतील की नाही, हे आपण आता ह्या घडीला तरी आपण सांगू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे मी आज तुम्हाला काही विषयांवर म्हणजे आपण डिस्कस करणार आहोत किंवा आपण फक्त फोकस करणार आहोत, की सध्याची सिच्युएशन काय आहे आणि आपल्याला त्यावरून काय जाणून घेता येईल, बरोबर. जसं की टी-सी-एसने 12,000 एम्प्लॉईजला काढण्याचा निर्णय घेतला 6 महिन्याच्या आत, बरोबर. त्यानंतर लगेच 2 दिवसांनी एक नवीन न्यूज आली, ती म्हणजे Microsoftची. तर Microsoftने ह्या वर्षी ऑलरेडी त्यांनी त्यांचे 6,000 एम्प्लॉयी कमी केले होते आणि नंतर लगेच त्यांनी डिसाईड केलं, की आता ते आणखी 9,000 एम्प्लॉईज ते डिडक्ट करणार आहेत त्यांच्या कंपनी. म्हणजे इन शॉर्ट तिथे तो ले ऑफ होणार आहे. आता हे तिथला ले ऑफ होण्याचं कारण म्हणजे कंप्लीटली एआय डिपेंडंट. जसं टी-सी-एसने जरी सांगितलं असलं, की हे फक्त एआयमुळेच नाही, तर त्यांना काहीतरी लोकांचे थोडे स्किल अपडेट वगैरे करून घ्यायचे, स्किल्ड वर्कर किंवा त्यांचे स्किल मिसमॅचेस आहेत, त्यामुळे ते ले ऑफ वगैरे करतात. पण खरं रिझन सगळ्यांना माहिती की हे एआयमुळेच होतंय, बरोबर. पण आता तुम्ही कधी विचार केलाय का, की जेव्हा Microsoft सारखी कंपनी 9,000 लोकांना आता ले ऑफमधनं काढणार, बरोबर. आणि तेही फक्त आणि फक्त एआयमुळे. कारण एआयमुळे भरपूर गोष्टी आता ऑटोमेटेड होतात. ते कोडर्सची गरज नाही, बरोबर. म्हणजे तुमच्या एका क्लिकवर तुमचं एक पूर्ण ॲप्लिकेशन तयार होतं. आता जसं की Microsoftचं तुम्ही नवीन फीचर आहे जे GitHub Spark म्हणून आपण ज्याला म्हणतो. ते आता त्यांनी रिसेंटली लॉन्च केलं. त्यात तर असं आहे की नुसता तो ॲपच नाही तयार करणार, तर तो सर्व्हरवरही पूर्ण ते डिप्लॉय करेल. म्हणजे जे आता जे नॉन टेक्निकल लोक आहेत ते त्यांना कळणार नाही. पण जे आपले आय-टी मधले लोक आहेत त्यांना ते नक्की कळेल, की डिप्लॉयमेंटसाठी एक होल प्रोसेस ज्याला आपण DevOps म्हणतो. तर ती प्रोसेस कंप्लीटली आता रिप्लेस झाली आहे. ते Google Microsoftच्या GitHub Sparkने. तर तो GitHub Spark काय करतो, तो तुमच्यासाठी कोडची रिपॉझिटरी सुद्धा बनवेल. म्हणजे तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट द्यायचा आहे, तर त्याने तो कोडही जनरेट करेल. तुमचा ॲपही तयार करेल, यूआय वगैरे सगळं होईल, बॅकएंड तयार करेल आणि जसं तुमचा कोड रन होईल, तर तो सर्व्हरवरही डिप्लॉय करेल. म्हणजे सर्व्हरचं सर्व कॉन्फिगरेशन तो स्वतः करेल आणि त्यासाठीचा कोड तो एक रिपॉझिटरी GitHubमध्ये बनवून तिथे सेव्ह करेल. जेणेकरून तुम्हाला वाटलं, की काहीतरी तुम्हाला मॉडिफाय करायचं तर तुम्ही तो कोड इझिली चेंज करू शकता. तर हे अशा पद्धतीने सगळं आय-टी क्षेत्रात हे चालू आहे, बरोबर. तर मग आता तुम्ही कधी हा विचार केलाय, की जर Microsoftमध्ये जिथे लोकांना आजच्या परिस्थितीत बघायला गेलं तर 8 ते 9 8-9 किंवा 10-12 अशा करोडच्या पॅकेजेसमध्ये म्हणजे इंडियन करन्सीजमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना एवढ्या पॅकेजेस असतात, जे Microsoft किंवा Google ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात, बरोबर. तर जर एआयमुळे हे लोकं जॉबलेस होतील, तर तुम्ही कधी विचार केलाय की हे लोकं नंतर स्वतःला म्हणजे कुठे बघतील? म्हणजे आता 9,000 लोकं आणि तेही टॅलेंटेड लोकं असं नाही. कारण ऑब्व्हियसली Microsoft म्हणा, Google इथे ऑलरेडी आपण बघितलंय की ते लोकं म्हणजे एकदम रेप्युटेड कॉलेजमधनंच पिक केले जातात कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू आणि मग त्यांना मोठे-मोठे क्रोड्सचे पॅकेजेस देऊन त्या कंपन्या हायर करतात, बरोबर. पण आता जेव्हा हे लोकं ले ऑफमध्ये त्यांचा जॉब जाईल, तर ऑब्व्हियसली त्यांना कुठेतरी आय-टी क्षेत्रात अकोमोडेट व्हावं लागेल, बरोबर. तर मग कधी हा विचार केला, की ते अकोमोडेट कसे होतील? म्हणजे ते कोणाला मग ऑब्व्हियसली आता त्यांनाही तर जॉबाची गरज पडणारच आहे. भलेही ते त्यांना आता 8 करोडचे पॅकेज मिळत होते, ते त्यांना काही प्रमाणात कमी पॅकेजवर करावं लागेल. पण यांना मग जागा कोण देईल?
तर यांना जागा देईल आपल्यासारख्या छोट्या-मोठ्या आय-टी कंपन्या. जसं की एशियामध्ये आपण TCS वगैरे, Accenture किंवा Infosys ह्या जेव्हा कंपन्या बोलतो, तर या बेसिकली सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहे. आता क्लायंटकडनं जर सर्व्हिसचा आपल्याला जो जॉब मिळायचा सर्व्हिस बेस्ड कंपन्यांना, तोच जर एआयमुळे कमी होणार असेल, तर ऑब्व्हियसली म्हणजे TCS सारखी कंपनी ही काही कंटिन्यू त्या लोकांना कंटिन्यू लगेच घेऊन कंटिन्यू करणार नाही, बरोबर? तर आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागेल, की जशा TCS आहे, Infosys आहे, ह्या कंपन्या ह्या लोकांना अडॉप्ट करू शकतात आणि जर त्यांनी जर तशा लोकांना अडॉप्ट करायचं म्हटलं किंवा अकोमोडेट करायचं म्हटलं, तर आणखी ते काहीतरी लोकांना ते रिप्लेस करतील. जसं की आता TCSमध्ये जर मी एक Microsoftवाला जो आता ले ऑफमध्ये ज्याने जॉब गमावला त्या पोराला जर मी TCSमध्ये घेतोय, तर ऑब्व्हियसली मला त्याला काहीतरी पॅकेज द्यावं लागेल. जो तो आता 9-10 करोड कमवत होता, त्याला सपोज TCS 4 ते 5 करोड ऑफर करेल. पण मग ते 4 करोडचं पॅकेज TCSला अदर एम्प्लॉईजकडनं कव्हर करावं लागेल. ऑब्व्हियसली ज्या मिड रेंजवाल्या किंवा सीनियर एम्प्लॉईजला आता TCS पे करते, तशातल्या 30 ते 40 लोकांना जेव्हा ते कमी करतील जॉबमधनं, तेव्हाच ते त्या एम्प्लॉईला अडॉप्ट करू शकतात. आणि मायक्रोसॉफ्ट किंवा Google ह्यातून एखादी जर व्यक्ती येतोय तुमच्याकडे म्हणजे TCS आणि Accenture अशा कंपन्यांमध्ये, तर ऑब्व्हियसली त्यांना म्हणजे ॲज कंपेअर टू इंडियन एम्प्लॉईज म्हणजे इंडियन कंपनीजमध्ये जे काम करतात, त्यांच्यापेक्षा त्यांची डिमांड थोडी जास्तच असणार आहे, बरोबर? कारण त्यांचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड हे मोठ्या कंपनीत काम करण्याचं आहे. ते थोडं लेटेस्ट ट्रेंडमध्ये जेवढे आपल्या इंडियात म्हणा किंवा दुसरीकडे छोट्या-मोठ्या कंपनीत जे काम करतात, ते लोकं तेवढे अडॉप्टेड नाहीयेत म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी. तर अशा पद्धतीने आणखी म्हणजे बरेच लोक आहेत ज्यांचा हा जॉब जाऊ शकतो, बरोबर? म्हणजे जरी TCSने आता म्हटलंय की ते 6 महिन्यात 12,000 एम्प्लॉई काढत असतील, पण आणखी काही महिन्यात परत आणखी एक न्यूज येऊ शकते की आता 12,000चे त्यांनी 18,000 किंवा 20,000 केले, तर त्यात काही नवल असायला नको. म्हणजे इट इट इज नॉट अबाउट TCS, पण ते सर्वच कंपनीत. जरी सध्या TCSने डिक्लेअर केलं असेल, पण ते ऑटोमॅटिक सगळ्याच कंपनी. आता TCS जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा बरेच जण म्हणायचे की गव्हर्नमेंट टाइप कंपनी, बरोबर? म्हणजे जिथे जरी तुम्हाला कामं नसतील, तर तुम्ही बऱ्याच टाइम बेंचवर राहू शकत होते. पण आता TCSने जर स्टान्स चेंज केला असेल, तर मग Infosys म्हणा, Accenture म्हणा, ह्या कंपन्यांचं तर विचारणंच नाही, बरोबर? तर मित्रांनो, अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही विचार करू शकतात, की हा ले ऑफ जो होतोय किंवा आता जो इतर कंपन्यांमध्ये स्टार्ट झालाय, तर हा अजून वर्स होऊ शकते. म्हणजे कंडिशन आणखी वर्स होऊ शकते येत्या काही महिन्यात. कारण आता विषय असा झालाय, की कॉम्पिटिशन हे जे मोठ्या कंपन्या आहेत, जसं की Google म्हणा, Microsoft म्हणा किंवा मग अजून इंडियन सीईओ असलेली कंपनी जसं Perplexity AI म्हणून, बरोबर? तर ह्या कंपन्या अजून मेटा जसं Facebook वगैरे, तर मार्क झकरबर्ग तुम्ही ऐकलंच असेल, की त्याने एक सुपर इंटेलिजन्स अशी टीम बनवली, ज्यात त्याने फक्त 11 लोकं ठेवलीत आणि त्यांना त्याने बिलियन्स ऑफ रुपीजचं पॅकेज दिलंय. म्हणजे आपण जे म्हणतो इंडियन करन्सी तुम्ही म्हणणार ते 7 ते 8,000 करोडचं पॅकेज तो ऑफर करायला तयार आहे त्या आय-टी स्पेशलिस्ट लोकांना, एआय स्पेशलिस्ट लोकांना, बरोबर? तर म्हणजे तुम्ही समजू शकतात, की जर मी एखाद्या व्यक्तीला जर बिलियन्स ऑफ रुपीज पॅकेज त्याला देतोय डॉलर्सचं, बरोबर? तर ऑब्व्हियसली मला ते कुठेतरी रिकव्हर कारण एक वेळ होती जेव्हा आपण मार्क झकरबर्गचं आपण जर पाहिलं तर त्याची टोटल ही ॲसेट ही 27-28 बिलियन डॉलर एवढी होती. म्हणजे तो यंगेस्ट काय म्हणतो आपण यंगेस्ट रिचर पर्सन इन वर्ल्ड होता, बरोबर? एक टाइम होता. आता तो जर त्याच्या ॲसेटमधला म्हणजे त्याचं टोटल जी त्याची कमाई आहे, बरोबर? म्हणजे त्याची जेवढी प्रॉपर्टी आहे, त्यातून जर तो काही टक्के ह्या एआय मधल्या लोकांना द्यायला तयार आहे, बरोबर? म्हणजे ते हार्डली 10 ते 11 लोकांना. तर ऑब्व्हियसली तो जर एवढ्या लोकांना एवढे पॅकेज ऑफर करेल, तर ऑब्व्हियसली त्यालाही ते पॅकेज रिकव्हर करण्यासाठी म्हणजे त्यांना देण्यासाठी कुठल्यातरी लोकांचं पॅकेज त्याला कमी करावं लागेल, बरोबर? त्यामुळे अगेन तो तिथेही म्हणजे ले ऑफ परत त्याला म्हणजे त्याच्या कंपनीत करावं जे आधीच ते करतातच आहे, पण आणखी आता थोडं सिच्युएशन जास्त वर्स्ट होत जाईल. तर मग ह्या गोष्टी आपण खरंच विचार करण्यासारख्या आहे. म्हणजे आता आपण एक जसं आजचा व्हिडिओ हा फक्त तसं बघायला गेलं तर आय-टीच्या क्षेत्रातील लोकांसाठी, बरोबर? कारण त्यांच्यासाठी ही खूप अलार्मिंग सिच्युएशन आहे, जी आता काही वर्षात सोडा पण काही महिन्यावर येऊन ठेपली, की जेणेकरून जर ते अडॉप्ट नाही करू शकले एआय समहाऊ, बरोबर? आता प्रत्येकाला याची क्रिटिकॅलिटी आहे, आय-टी क्षेत्रातल्या लोकांना. पण इन केस जर ते नाही करू शकले अडॉप्ट,
तर मग सिच्युएशन खूप डिफिकल्ट होणार आहे. आय मीन यू नेव्हर नो, की जे बाकीच्या मोठ्या कंपनीतले लोकं रिप्लेस होणार आहेत, त्यांना अडॉप्ट व्हायला ऑब्व्हियसली या छोट्याच कंपन्या पुढे जातील. बरोबर. म्हणजे जेवढं माझी अंडरस्टँडिंग आहे, माझा एक्सपिरियन्स सांगतो त्या हिशोबाने. आणि नंतर जर त्यांना जर यांनी अकोमोडेट करायला सुरुवात केली, तर मग आणखी पुढचा आणखी ले ऑफ होऊ शकतो. मग त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि त्यासाठी गरजेचं काय, तर तुम्ही एआय नुसतं वापरायचं नाहीये, तर आपल्याला एआयचे मॉडेल्स कसे शिकावे लागतील, की ते कसे इम्प्लिमेंट करायचे, किंवा जसं डेव्हऑप्स होतं, आता ते डेव्हऑप्सची कॉन्सेप्ट चेंज होऊन एम-एल ऑप्स झाले. म्हणजे मशीन लर्निंग मॉडेल्स तुम्ही डिप्लॉय कसे करतात. तर ह्या पद्धतीने सगळं हळू चेंज होतंय. तर तुम्हाला खूप क्विकली आणि खूप फास्टली तुम्हाला नुसतं शिकावं नाही लागणार, तर तुम्हाला आउट परफॉर्म करावं लागेल तुमच्या कलिग्सला. म्हणजे आता सपोज टी-सी-एसमध्ये सर्वांनाच माहिती की हा जो ले ऑफ होतोय तो एआयमुळे किंवा तुमचं एआयचं स्किल नसल्यामुळे, बरोबर. कारण त्यांना अडॉप्ट नाही करू शकत, आणि जे काही होईल ते आता एआयमुळेच ले ऑफ होतील. पण मग आता हे सर्वांना माहिती, तर सर्वच जण एआय शिकण्याचा प्रयत्न करतील, बट ऑब्व्हियस आहे, बरोबर. तर आता एवढे जण जर शिकण्याचा प्रयत्न करतील, पण त्याच्यात सगळ्यांनाच टीसीएस ठेवेल असं नाहीये, बरोबर. तुम्हाला त्यासाठी आउट परफॉर्म करावंच लागणार. म्हणजेच नुसतं यूज करून किंवा हे करून आता चालणार नाहीये आय टीतल्या लोकांना तरी. त्यांना आता मॉडेल्स कसे डेव्हलप करायचे किंवा ते डिप्लॉय कसे करायचे, त्यांना ट्रेन कसं करायचं, तर ह्या दृष्टीने थोडा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे झालं आपलं आय टी फील्डचं. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत तो नॉन आय टी फील्डसाठी, की बऱ्याच जणांना असं वाटतं की आता हे फील्ड फक्त सध्या आय टीला इम्पॅक्ट करते, पण तसं नाहीये. पुढे चालून आता ते काही दिवसातच कळेल लोकांना की नॉन आय टी फील्ड कसं रिप्लेस होणार आहे. तर त्याचा व्हिडिओ आपण काही तासात वगैरे मी टाकेल, तर बघूया काय येतं त्याच्यात. थँक्यू.